हॅलो नमस्कार, मी शोभा. आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत करत आहे. बाय 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 बाय. चला कशी गहू घेतली तिने या ठिकाणामध्ये. हे आज लवकर सुटते शाळा, शनिवार आहे ना, शाळा सुटल्यानंतर येणार तिथे. क्रिसमसची मुलांना 7 दिवस सुट्टी असल्यामुळे मी मुलांना घेऊन माहेरी आलेले आहे आणि माहेरी आल्यानंतर रानामध्ये गहू टोकाचे काम आहे ते चालू आहे. सकाळचे फ्रेश होऊन नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही आता शेडाकडे निघालेलो आहोत आणि हे शेत आहे ते आमच्या पप्पांचेच शेत आहे आणि यामध्ये हायब्रिड लावलेला आहे आणि शेतामध्ये कोथिंबीर आणि हरभराही लावलेला आहे. हायब्रिड चांगलं झाले. मला वाटलं वेगळं आहे, कारण मला वाटलं वेगळंच आहे. बारीक पिवळ पण दिसते ना. का हा बरं गोलाय. आज जरा बरं दिसतंय वे, एवढी घाण नाही दिसत आहे. पार्कचं जेवण, चपातीचं पीठ, बेसन, काय काय टाकलंय, काय काय टाकले त्या पीठ, परत गहू आणि ज्वारी. बारकं म्हणून आहे तर शिकले. आई टाकलं कडक थोडं थोडं पाणी टाकी. ओके, हळूहळू टाकायचं. जेवढं तू पीठ मळलं करतेस का नाही, चपाती सारखं व्हायला पाहिजे. वास वास. पहिल्यांदा दोन्ही हात लावले मी. आता दोन्ही हाताचं नीट काढायचं नाही, लय ती पीठ झालं ती काढ. नीट खाली आधी आमचं पीठ मळत. एवढं पण घट नाही खाणार. पीठ झाला मारा लागते. मामाने जोरात पाणी टाकलं असं. बारकीची मागं पलायचं नाही. काय ते पिढी आहे की पांढरं इकडे नरम करायचं. आता काय हाताला सगळं पीठ लवकर निघत बघ चांगलं. ते पीठ घे. आजकाल कोरडं नसतं काय. तुम्ही इथे थांब. इकडे काय नाही करती. मी बनवले. मी कसं लागते सांग मला. चांगलं म्हणते नंतर लागेल.
आदिराजने छोट्या रेडकाला खाद्य कालवून खायला ठेवले आणि आम्ही मसरांना धुवून आता रानामध्ये घेऊन निघालेलो आहोत. आई, मी आणि जानू आणि आदी आणि पप्पा रानामध्ये निघालेलो आहोत आणि बाकीचे नंतर येणार आहेत. वहिनी, वैष्णवी, मिताली आणि आद्याला शाळा सुटल्यानंतर घेऊन येणार आहेत. खारता गेली पळत. हाव या आई या काय तिथ नाही तिथे दररोज येत नाही तीस. वाव एवढं सहजत न पडला पिडला तर तिकडे पडेल नाही तर इकडे जात नाही ना बाबा. तो आम्ही प्रॅक्टिस चिंच इतके मोठं चिंच सत्य मामा बघ की केवढा मोठं झाड आहे पूर्ण पिक असणार. इथं काय करते ती हे वीर आहे हो एवढेच काढले तो कशी दाखलीस का एवढं सारं चिंच आहे त्या झाडच असतं नाही. विहीर तर केवढी मोठी आहे. दुसरी कुठे आहे ग? आधी पाहिजे का चिंच खायला? चांगलाय का आंबट आहे? आंबट नाही गोड पाहिजे मला. खाऊन बघूया गोड आहे का आंबट. आंबट नकोय फक्त नाही तर ही गोड आहे ना पिकले पाहिजे होते यार. साल पण खायची वय हो साल काढली साल टाकते आता हे खायचं. आंबट नाहीये इतकी नाही इतकी पण आंबट नाही जराशी चवीला आहे. काढायच्या होत्या की सगळ्यात वरच्या पिकलेल्या असलेल्या किती चांगली लागते माहिती का. जराशी आंबट आहे पिकल्यावर तर मग आंबट नाहीये ग आई. बाहेर लागते आंबट नाही होत. गोदावरी आणि वैष्णवी 11 वाजता येणार ना कपडे बदलून. येणार आहेत मामीवर. जराशी आंबट आहे पिकली पाहिजे ती यार खेळ ग. ती झाड नक्की कोणी बांधलं आपल्याला अच्छा त्यांनी जर का सगळे काढले असते चिंच एका महिन्याला मग 2-2, 5-5 भरलं असतं त्यांचं टब. त्याला काय झालंय तुझं? आता आपल्या बाबांचं रान आले इथं येते रोज मसर चारायला. अधिराज चल या मसर बांधते का? हो दुपारचं सावलीला बांधलं पाहिजे ना. काम काय आपल्याला इतकं वैरण लागली तिडी खायला.
त्याला सोडायला वाकली ती ही झाली आंबाला मारायसाठी आणले म्हणजे मागा जात नाही इकडे तिकडे म्हणून. अरे हाब्रेड टोकलेलं बघायला. हाब्रेडपेक्षा मका बघ मोठी झाली आहे. त्या दिवशी आपण टोकलेलं मका भारी आली. हाब्रेड पण आहे. दोन टोकलं होतं. हाब्रेडपेक्षा मकाच मोठी दिसते ना. तर गेल्या वेळी मी ब्लॉग तयार केला तेव्हा मी हाब्रेड टोकायला आलेलो आणि आता हाब्रेड आहे ते उगवलेले आहे. मका बघ मकाली मोठी मोठी झाली हाब्रेडपेक्षा. वरच्या रानातली बघूया चला. या रानात ऊस पण नव्हता तेव्हा उगवला. आता बघ हाब्रेड चांगलं आले उगून. हा या रानातला हाब्रेड आले सगळं. जायचंय काम. आता नाही तेव्हा छोटासा लॉक केला का नाही. ऊस आता चांगला उगवला. जानू चिंच खाते. आंबट वाटतं. अजून पिकायची आहे चिंच. ए थांब आधी. काम असते ती समजलं का. तुम्हाला काय वाटतं काम म्हणजे काय राहणं काय फिरायला निघालती माणसं. मग तुम्हाला वाटतं माणसं रोज जाते ती राहण्यामध्ये जाऊन बसत असतील का नाही. हां मग फिरायला म्हणून रोज राहणं तशी वेगवेगळी कामं असतील समजलं का. आता आई बघ वैरण काढते आणि आंबाला टाकते. तर दिवसभर वैरण नको का खायला. आपण बसणार टोकत. त्यांना पण पोट आहे. त्यांना पण अशी वैरण काढायला लागते. वैरण न्यायला लागते घरी काढून. हा अरे थांब की. थांब येतोय आम्ही पण. थांब जरा. आई बघ वैरण. अशी वैरण काढून टाकायला लागते आंबाला तेव्हा दूध मिळतं. समजलं दिदी. हाब्रेड बघ पुढं आईनं पप्पानं कोळपले म्हणून बरं नाही तर तणच माग आहे सगळं जास्त. ही कोळपाच राहिलंय ना गवायच. तांदळाची भाजी या झाडाखाली बसलेली ती ना हाब्रेड टाकताना. हाब्रेड टाकताना पोरं बसलेली ती झाडाखाली. ही बाबांचं रान आहे. जायचं आहे ना का अजून. अजून जायचं आहे. नंतर बाबांनी 5 ती जायली का नाही. आता यात गहू टाकायचं. मग नंतर पाणी लावणार. मग परत ऊस पण उगून येणार. गहू पण उगून येणार. असं असतंय रानातली कामं. नसतं काय रानात यायचं नसतंय. रोज कामं वेगवेगळी असते ती. 5 पीठ होते का काही राहिलेली. दीदीला म्हटलं अशी रानात कामं असते ती रोज. पप्पा तुम्ही काय पाणी पाजासाठी पाठ करताय. भारी आहे की मग. गेल्या वेळेला आपण या रानामध्ये ऊसतोड चालू होती. तोही आपण व्लॉग चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आणि आज आता आम्ही गहू टोकायला आलेलो आहोत. धीराज आणि जानूही गहू टोकत आहेत. शाळेबरोबरच मुलांना रानातील कामे कशी असतात ती कळायला पाहिजेत. त्यांना जमेल तशी मी छोटी मोठी कामे त्यांना सांगत असते आणि ती करत असतात. तर आज गहू टोकायचं काम चालू आहे. खालच्या रानामध्ये हाब्रेड 2-2च टोकायचे होते आणि आज गहू टोकायचे काम आहे ते चालू आहे. चांगलं दिसतंय.
होती बघ. थोडा पटापट असं सिंपल करायचं ना. काय करायचं असं करायचं असं टाकायचं असं टाकायचं असं टाकायचं आधी पहिल्यांदाच टुकतोय गहू. जानूचं पण पहिल्यांदाच चाललंय टोकणी करायची. हो. घाम उन्हामुळं. रानात दगडच आहेत आपल्या. तर हॅलो गाईस, मी वैष्णवी. मी आले माझ्या रानात. तर ही माझी मोठी बहीण. आता मी माझ्या मम्मीकडे जाते. आता मी जाऊन माझी मम्मी इथं मी बघा तुम्ही मी याच्या आधीच मम्मी 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 कमी टोकती हो दाखवते कसं टोकायचं तुम्हाला. ओका जराशा दूर टोकायचं आणि उसाच्या खाली उसाला टेकलं की पाणी नाही म्हणजे उसाची टोकलं नाही. आले आले आत्ताच शूटिंग करत होती. मामी या मदत पण होईल. गोड चिंच
दे ना मला. आंबट मोबाईल दे ना. मोबाईल ठेव. रानाचे काम करणार चांगले तसं शेवट्यात बाकीचे नाही. मम्मी रानात जेवण चाललंय करायचं का नाही. चवळीची उसळ चपाती. आमचा उपवास आहे आज संकष्टी. मम्मी उद्या बिर्याणी करायची. मागं पण आहे बुद्धी वैष्णवी जेवण बसले. मम्मी तुमचा आहे उद्या. जेवण वरण चवळीची भाजी भाकरी चवळीची उसळ का नाही. वैष्णवीला आवडती मितालीला आवडती. रानाची बिर्याणी सोबत म्हणजे भाजलेल्या शेंगा. सांगते उद्या काय करायचं. आज आहे संकष्टी. भाजलेल्या शेंगा आणि खिचडी आहे. होय वैष्णवी तुझा उपवास आहे. नाही. खिचडी पण घेतली वैष्णवीने खायला. वरण दिसत झालं का ताटात. खायला या पिशवीत काय सफरचंद बोर संपवायची. संपव संपव. आता खिचडी आणि शेंगा खाऊन झालेले आहेत आणि आता आम्ही काय खात आहे ऊस. ऊस काय चाललंय. मम्मी त्यातले 2 भाग मला दे. मम्मी तोला जसं करून दिलं तसं मला का नाही करून देणार. ऊस का य 5 वाजून 10 मिनिटं झाले की. आत्ताशी म्हटलं झालं गहू टाकून. 5 वाजले की. चपलं तुला चलते. हो चपलं तुला चलते. माझा पण भिजला या. चपलं तुला चल का. धुवा धुवा हातपाय पण धुवा. हातपाय धुवून बाहेर निघा पिल्यांनो. बाबांना पाणी पाजायचंय रानाला. धुतलं का हातपाय. वैष्णवी धुवा हातपाय बाहेर निघ. ती आणि बघ आराध्या पाणी कुठपर्यंत गेली ते बघायला गेली का काय. पाणीचे पुढं पुढं पुढं. हे चला हातपासून बाहेर निघा वैष्णवी. ए नक्की निक्की बाहेर. म्हणजे आपल्याला काय बनवून जायला. हे चला की. पप्पा म्हणली ती गमेला घेतो म्हणली ती गाडीवन. जेवणाचा आणि कशी ही पाणी रानात इथपर्यंत आले. रानातील गहू टोकून झाल्यानंतर आता आम्ही सर्वजण घरी निघालेलो आहोत. दिसतंय लाईनीत पण आपण कसं एक 2 टोकले ना. हो का या लाईनीत भारी आले असं पाहिजे होतं सगळीकडं. हाब्रेट नाही आपण गेल्या वेळेला आलेलो तेव्हा ज्वारी दिवाळीच्या याला हाब्रेट ती ही ज्वारी ज्वारी टुकलेली. हा चवळा सांगितलेला गुड्डीला टोकायला का नाही गुड्डी. आणि आम्ही हात हाब्रेट टोकत होतो. ठीक आहे गुड्डी टोकलाय की चवळा चांगला आलाय. आणि कडचं हाब्रेट पण चांगला आले. भारी आलाय चवळा. हाब्रेट चांगला आले या वारानं. हा दाटचे दाट आले हाब्रेट. आपण एकसारखी झालेलं मिक्स कुठलं पोरं कुठलं आपण इथं सांगलेलं आधी मका भारी आलाय उगून. दाट झाले. हो विस्कटलेले मका. हा आपण हो तिथं भात केला होता पावटा भात. उद्या करूया का म्हणते बिर्याणी. तिकडे लावलेली झाड आंब्याचं लिंबूचं शेवग्याचं
म्हणत्या गुड्डी कुठे आहेस तू? झाड चांगली जगलीत आता नारळाची जी. हा ही कशाच आहे या? ही पाक पंख कशाच की? मोर. वासू तुम्ही लागत का नाही? अरे हो की. हा? वाड्याचं सोडले ये नाव. चला चला घरी. सकाळी टाकलं सगळं संपवलंय. व्हायचं नसतं राहिले. पप्पा तर खाली नडती. हे पक्ष्यांचा थवा कसला बघ. पक्ष्यांचा वैष्णवी पक्ष्यांचा बघ. निलगिरीवर बसली. अरे घाबरती ती घाबरती मग. नाही काय करत ग. नाही काय करत. चल चल बघ. रेडाक नसलं की खाती आणि रेडाक असलं की खाण्यावर लक्ष नाही का नाही. होय बघ की खात नाही. बारक्याला बघत बसते रेडीला. चला रानातून आता आम्ही घरी निघालेलो आहोत आणि रात्रीच्या जेवणामध्ये आहे चपाती, पावट्याचं कालवण, भात आणि भरलेलं वांग असा रात्रीचा जेवणामध्ये बेत आहे. तर आजचा हा ब्लॉग आहे तो मी याच नोटवरती थांबवत आहे. तर तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा. आणि चॅनेलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोच होत राहील. आणि वेळात वेळ काढून ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.